नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी शशी भाऊ आलता आपल्याला न्यायला. थोडंसं जायचं होतं आपल्याला चापोलीला. थोडंसं काम होतं. मग ते काम करण्यासाठी दोघं जण निघालो गाडी घेऊन. गाडी होती बाबा व्हायची. मग काय म्हणलं चला आता जावं. शशी पण लवकरच आला. मग म्हणलं चला लवकर जाऊन काम करावं. थोडंसं गेलो हार्डवेअरच्या दुकानावर. मद्रेवार हार्डवेअर यांच्या दुकानावर. तिथे गेलतो, थोडंसं सामान पाहिजे होतं. ते सामान काय आपल्याला भेटलं नाही. जरा स्टॉक संपलाय म्हणले भाऊना. मग म्हणलं ठीक आहे. तिथून पुढे गेलो थोडंसं संजीवनी कॉलेजमध्ये होतं शशी भाऊचं काम. मग जरा भाऊचं ऍडमिशन राहिलं होतं करायचं. धर्माचं बी ऍडमिशन करायचं होतं, ते विचारायला गेलो. मग तिथं काय आपल्याला भेटला चिकू भाऊ. चिकूचं जरा भेट वगैरे घेतली आणि तिथून आपलं सर्व काम वगैरे आवरलं. थोडंसं डॉक्युमेंट नसल्यामुळे म्हणलं फॉर्म घेऊन आपण निघालो वापस. मग म्हणलं थोडंसं भूक लागली, जरा नाश्ता करूया. मग आपण मोदी हॉटेलवर मस्तपैकी पोहे वगैरे खाल्ले आणि तिथून आपण निघालो परत आपल्या तेलगावपट्टीला, कारण शशीभाऊचं जरा काम चालू होतं. जरा साईडवर जायचं होतं. मग काय इथंच व्यंकटेश्वर पेट्रोलियम आपल्या तेलगावपट्टीला बनतोय, तिथं जरा काम चालू होतं. ऑपरेटर नव्हता, त्यामुळे म्हणला भाऊ चला मशीन तूच चालव, कारण 2 ट्रिप भरायच्या होत्या इथं दगडाच्या. मग म्हणला भाऊ थोडं थोडं प्रयत्न करतो. मग म्हणलं चल ठीक आहे कर. कसं आहे थोडी बहुत तर आपल्याला पण चालवायला आली पाहिजे. ऑपरेटर जरा आमचा रोज असतो, आज जरा गेलता गावाला. अनवरनं मारली होती सुट्टी काम नसल्यामुळे. आणि अचानक काम आल्यामुळे म्हणलं भाऊला चल आता मशीन चालवायला लागते. भाऊनं जरा हळूहळू हळू करून जरा भरायचा प्रयत्न केला. जवळपास भाऊनं 2 ट्रिपा भरले व्यवस्थित. कसं आहे कोणत्या पण क्षेत्रात कसं मालक होण्याच्या आधी आपल्याला नोकर होता आला पाहिजे. कोणतं पण वाहन असो, ते आपण कोणाकडून चालवून घेतोय त्यापेक्षा आपल्याला पण थोडं बहुत चालवायला आलं पाहिजे. कारण कसं आहे प्रसंग कधी सांगून येत नाही. त्यामुळे मग म्हणलं भाऊनं कसं आहे हळूहळू करून बाबाबाईच्या ट्रॅक्टरमध्ये ट्रिप भरली. कारण कसं आहे फायक्याला लागल म्हणून जरा हळूहळू सर्व पद्धतीनं भरली. एक ट्रिप खाली करून आला आणि लगेच दुसरी ट्रिप वगैरे भरायला लगेच चालू केली. 2च ट्रिप भरून द्यायच्या होत्या संजीव भाऊच्या हॉटेलला. कारण संजीव भाऊच्या हॉटेलला लवकरच नवीन एक ऑफर चालू होणार आहे. त्यामुळे भाऊ जरा काम करून घेत होता हॉटेलचं समज. कारण लवकरच थाळी सिस्टम येणार आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांनी त्याचा पण लाभ घ्यावा. त्यानंतर भाऊनं 2 ट्रिपा वगैरे व्यवस्थित भरल्या. आणि कसं एक ट्रिप भरल्यानंतर दुसऱ्या ट्रिपला व्यवस्थितपणे हात वगैरे चालत होता. थोडं थोडं एखाद्या वेळेस लागलं ट्रॅक्टरला म्हणा, पण चांगल्या प्रकारे प्रयत्न केल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे तो सर्व करू शकतो. तेवढ्यात आपल्या पंपाचे मॅनेजर आले. मग मॅनेजर साहेबासोबत थोडस गप्पा गोष्टी केल्या. लवकरच 2-3 महिन्यामध्ये सर्वांच्या सेवेमध्ये व्यंकटेश्वर पेट्रोलियम तेलगाव पाटी येथे चालू होत आहे. मग काय बाबाबाई पण आले. मग म्हणले हो 2 ट्रिपा वगैरे सर्व टाकून घेतल्या. तिथून सर्व काम वगैरे आवरलं, साहेबासोबत मी बोलणं केलं आणि आपण निघालो गावाकडे. मग थोड्या वेळानं जेवण वगैरे करून आलतो लहूच्या हॉटेलवर. मस्तपैकी जिरा सोडा वगैरे घेतला आणि गेलो गावाकडे. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.